नमस्कार. BMS थर्ड इयर शल्यतंत्र ह्याच्या पेपर 1मधील आज आपण संज्ञाहरण किंवा ॲनेस्थेशिया या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. मागील व्हिडिओपासून आपण BMS फायनल इयरच्या नोट्स अपलोड करायला व्हिडिओ चालू केलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण निर्जंतुकरण म्हणजे स्टरलायझेशन या टॉपिकच्या नोट्स पाहिल्या होत्या. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो चॅनलवर अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनेस्थेशियाचे नोट्स बघणार आहे. त्याचा आयुर्वेदिक प्लस मॉडर्न दोन्ही ॲस्पेक्ट त्याचे नोट्स बघणार आहे. सिलेबस कॉपीनुसार जेवढे तुम्हाला पॉईंट्स एक्झामच्या दृष्टीने गरजेचे आहेत ते सर्व पॉईंट्स आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. जर व्हिडिओ मोठा झाला तर आपण 2 पार्टमध्ये या व्हिडिओला डिवाईड करणार आहे. हा पार्ट 1 राहील आणि जर मोठा झाला तर दुसरा पार्ट 2चा व्हिडिओसुद्धा एक अपलोड होईल. त्याच पद्धतीने तुम्हाला BMS फायनल इयर संबंधित कोणतीही डाऊट असेल, कोणतीही शंका असेल, कोणत्याही विषयाचे नोट्स काढण्यात अडचण असेल किंवा नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि हळूहळू आपल्या चॅनलवर सर्व विषयाचे बऱ्यापैकी सर्व विषयाचे सर्व नोट्स अपलोड होत राहतील. तर त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, कारण एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला ह्या नोट्स खूप हेल्पफुल ठरणार आहेत आणि सर्व नोट्स या सिलेबस कॉपीनुसार असल्याने तुम्हाला ह्याच्यावर जरी तुम्ही डिपेंड राहिलात तरी तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. तर या व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला संज्ञानाश किंवा संज्ञाहरण म्हणजे काय, तर विविध आचारानुसार संज्ञानाशाचा संदर्भ कुठे कुठे आलेला आहे ते आपण बघून घेऊया. आपल्याला माहितीच आहे की सर्जरी म्हटलं की सुश्रुत किंवा सुश्रुत संहिता, पण त्या व्यतिरिक्त संज्ञानास संबंधित खूप कमी माहिती सुश्रुत संहितेत आढळते. पण खालील काही संदर्भ आहेत जे विविध आचारानुसार सांगितलेले आहेत. तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं सुश्रुतानुसार प्राकशस्त्रकर्मेण चेष्टम भोजेत आतुरम भिषज मद्यपपायन मध्यम तीक्ष्णम यो वेदनासह. चिकित्सा करण्यापूर्वी रुग्णास यथोच्च भोजन द्यावे व जे रुग्ण वेदना सहन करू शकत नाहीत किंवा जे मद्यपी आहेत त्यांना मद्यपान द्यावे असं सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. त्यानंतरचा संदर्भ आहे चरकाचार्यांचा. अपरिपक्व गर्भ असणारी स्त्री जेव्हा गर्भशल्य बाहेर काढल्यानंतर तिला सुरा, सिधू, अरिष्ट किंवा मधु, मदिरा, आसव इत्यादी द्यावे. उपयोग का सांगितला आहे, कारण गर्भाशय शोधण्यासाठी आणि पूर्वानुभूत वेदना दूर करणे आणि मनाला प्रसन्नता देण्यासाठी या गोष्टी गर्भिणी स्त्रीला सेवन करण्यासाठी द्यायला सांगितलेत. त्यानंतर भावप्रकाशांचं वर्णन आलेलं आहे. भावप्रकाशांनी संज्ञानाशासाठी भंगा या द्रव्याचा वापर सांगितलेला आहे. भंगाने काय होतं तर मोह व मद निर्माण करतं, त्यामुळे त्याने ते उपयोग करायला सांगितलेला आहे. तर हे MCQच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे की कोणी काय पॉईंट सांगितलं आहे आणि तुम्हाला SAQमध्ये सुद्धा विचारू शकतात. सुश्रुत उत्तरस्थानामध्ये वायू व दोषांमुळे संज्ञा व नाडी अवरुद्ध होतात व त्यामुळे सुख दुःखाचे होणारे ज्ञान यांचा विनाश करणारा तमोगुण त्यावर आच्छादला जातो. मनुष्य काष्ठवत भूमीवर पडून राहतो आणि संवेदन नष्ट होतात. ते सुश्रुत उत्तरस्थानामध्ये वर्णन आलेलं आहे. तर हे होतं काही संज्ञानाश किंवा संज्ञाहरण संबंधित आयुर्वेदिक वर्णन जे संहितांमध्ये आढळतं. एवढं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा बाकीचा जो आस्पेक्ट आहे तो तुम्हाला मॉडर्न म्हणजे ॲनेस्थेशिया माहिती असणं गरजेचं आहे. तर बघूयात ॲनेस्थेशिया. त्यामध्ये डेफिनेशन: इट इज अ रिव्हर्सिबल स्टेट ऑफ लॉस ऑफ सेन्सेशन विथ ऑर विदाउट द लॉस ऑफ कॉन्शियसनेस प्रोड्यूस आर्टिफिशियली टू अलाव द पेनलेस सर्जिकल प्रोसिजर्स. ही व्यवस्थित जेवढे शब्द आले तेवढे शब्द त्या व्याख्येमध्ये तुमचे आले पाहिजेत. एक प्रॉपर ॲनेस्थेशियाची डेफिनेशन. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हजमध्ये रिलीफ फ्रॉम द पेन, लॉस ऑफ सेन्सेशन, मसल रिलॅक्झेशन आणि सपरेशन ऑफ द रिफ्लेक्सेस हे ॲनेस्थेशियाचे ऑब्जेक्टिव्ज असतात. त्यानंतर जसं आपण स्टरलायझेशनमध्ये त्यांचा टाईप्सचा वगैरे व्यवस्थित चार्ट बघितला होता, तसंच आपण ॲनेस्थेशियामध्ये सुद्धा एक व्यवस्थित चार्ट बघणार आहे जो तुमच्यासमोर तुम्हाला दिसत असेल. आणि आपण बऱ्यापैकी नोट्समध्ये आपल्या चार्ट, टेबल, शॉर्ट असे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन वापरत असतो, कारण त्या गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये लक्षात राहतात. जेवढं थेरॉटिकल तुम्ही वाचाल त्यापेक्षा जे तुम्ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन वाचाल ते तुमच्या जास्त लक्षात राहतं आणि खूप कमी वेळामध्ये लक्षात राहतं. त्यासाठी आपल्या नोट्समध्ये तुम्हाला प्रत्येक जागोजागी तुम्हाला अशा गोष्टी दिसतील ज्या तुम्हाला एक्झामसाठी नक्कीच हेल्पफुल असतील. तर त्यातलाच हा एक चार्ट आहे. ॲनेस्थेशियाचं क्लासिफिकेशन ह्या चार्टमध्ये तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. त्यामध्ये मेन 3 टाईप्स आहेत: लोकल ॲनेस्थेशिया, रिजनल ॲनेस्थेशिया आणि जनरल ॲनेस्थेशिया. लोकल ॲनेस्थेशियामध्ये परत 2 टाईप्स पडतात: टॉपिकल ॲनेस्थेशिया आणि इन्फिल्ट्रेशन ॲनेस्थेशिया. त्यानंतर रिजनल ॲनेस्थेशिया, त्यामध्ये 2: नर्व ब्लॉक आणि लिम्ब ब्लॉक. नर्व ब्लॉकमध्ये स्पायनल आणि इपिड्युरल. स्पायनलसाठी आपण लिडोकेन, ब्युपिवेकेन, प्रोकेन इत्यादी वापरतो. त्यानंतर एपिड्युरलमध्ये आपण थोरॅसिक, लंबार आणि कॉडल देतो. त्यानंतर रिजनल ॲनेस्थेशियामधला दुसरा टाईप आहे लिम्ब ब्लॉक ॲनेस्थेशिया. त्यामध्ये लिम्ब ब्लॉक म्हणजे काय, नावातच आहे, लिम्बसाठी देतो, म्हणजे अप्पर लिम्ब आणि लोअर लिम्ब. अप्पर लिम्बमध्ये ब्रॅकियल प्लेक्सस ब्लॉक असतो आणि लोअर लिम्बमध्ये लंबोस्लॅक्युलर ब्लॉक असतो. आणि तिसरा टाईप आहे ॲनेस्थेशियाचा तो म्हणजे जनरल ॲनेस्थेशिया. त्यामध्ये इन्हेलेशन आणि किंवा IV किंवा IM. इन्हेलेशनसाठी आपण नायट्रस ऑक्साईड, हॅलोथेन, इथर आणि क्लोरोफॉर्म वापरतो.
आणि IVIMसाठी प्रोपोफॉल, थिओपेंटेन, केटामाइन आणि ओपिओइड्स. तर हे होतं एक जनरल क्लासिफिकेशन ॲनेस्थेशियाचं, जे तुम्हाला लक्षात राहिलंच पाहिजे. ते तुम्हाला MCQ, SAQ, LAQ अशा तिन्ही प्रकारच्या प्रश्नांमध्ये नक्कीच उपयोगी ठरणार आहे. SAQला विचारलं गेलं तर एखादा स्पेसिफिक ॲनेस्थेशियाचा टाईप विचारतील आणि LAQमध्ये तुम्हाला ॲनेस्थेशियाच्या सर्व गोष्टी विचारतील, त्याचं डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह, त्याचं क्लासिफिकेशन आणि प्रत्येक पॉईंट डिटेलमध्ये. तर त्या दृष्टीने तुम्ही हा पॉईंट तयार करा. पेपरमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे, बऱ्याचदा विचारला जातो आणि युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आता सिलेबस कॉपीनुसार जे महत्त्वाचे आहेत ते टाईप्स बघूयात. त्यामध्ये पहिला आहे लोकल ॲनेस्थेशिया. इट इज द रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन इन द लिमिटेड एरिया ऑफ द बॉडी produced by the topical application or injection of local anesthetic drug without the loss of consciousness. Principles काय सांगितले लोकल ॲनेस्थेशियाचे? Anatomy must be known, duration of surgery, selection of patient, selection of proper local anesthetic drug आणि remember of drug contraindications. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ लोकल ॲनेस्थेटिक्स. दोन प्रकारे क्लासिफाय केलेलं आहे, ईस्टर ग्रुप आणि अमाइड ग्रुप. ईस्टर ग्रुपचे एक्झाम्पल्स आहेत प्रोकेन आणि टेट्राकेन आणि अमाइड ग्रुपमध्ये लिग्नोकेन आणि ब्युपिवेकेन. जे आपण कॉमनली यूज करतो तो असतो अमाइड ग्रुप. त्यानंतर कॉमनली यूज ड्रग्स कोणते आहेत, प्रत्येक टाईपचं तुम्हाला कुठे देतात, कसं देतात, किती काळासाठी देतात, त्यानंतर त्याचं युजेस काय आहेत आणि त्यामध्ये कोणते ड्रग्स वापरतात, एवढं तरी बेसिक गोष्टी ॲनेस्थेशियाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजेत. तर लोकल ॲनेस्थेशियामध्ये लिग्नोकेन 0.5 to 2%, ड्युरेशन 1 ते 2 तास, फास्ट ऑनसेट असतो आणि मोस्ट कॉमनली वापरलेले ड्रग आहे. त्यानंतर ब्युपिवेकेन 0.25 to 0.5%, ड्युरेशन आहे 4 ते 8 तास आणि लॉंग ॲक्टिंग असतं. त्यानंतर लिग्नोकेन प्लस ॲड्रेनालिन 1:2 lakhs, ड्युरेशन 2 to 4 hours. त्यानंतर प्रोलॉंग्ड ॲक्शन आणि डिक्रीज ब्लिडिंग. ईस्टर ग्रुप लेस कॉमनली यूज्ड आहे आणि हायर ॲलर्जीची रिस्क असते, त्यामुळे हे जास्त वापरत पण नाही आपण. जास्त करून आपण अमाइड ग्रुपच वापरतो. त्यानंतर टेक्निक्स ऑफ लोकल ॲनेस्थेशिया. आता लोकल ॲनेस्थेशियाचे काही टेक्निक्स आहेत किंवा सब टाईप्स म्हणा. त्यामध्ये पहिला टॉपिकल ॲनेस्थेशिया, त्यालाच आपण सरफेस ॲनेस्थेशिया म्हणतो. त्याचा रूट काय आहे? ड्रॉप्स, स्प्रे, ऑइंटमेंट. मग कुठे कुठे द्यायचा? आय, नोज, ओरल कॅव्हिटीमध्ये. त्यानंतर इन्फिल्ट्रेशन, इंजेक्शन ॲट द साईट, सुचरिंग वोंड्स, ॲप्सेस, ड्रेनेज. फील्ड ब्लॉक म्हणजे इंजेक्शन ॲट द साईट, हेमिया रिपेअर. त्यानंतर सर्कमसिजन, हर्नियाचा रिपेअर करण्यासाठी आणि सर्कमसिजनसाठी. नर्व ब्लॉक, इंजेक्शन नियर द नर्व ट्रंक, डेंटल सर्जरीजमध्ये वापरतात. आणि रिजनल टाईपमध्ये लार्ज नर्व ब्लॉक्स, नर्व प्लेक्सस ब्लॉक आणि एक्झाम्पल आहे ब्रॅकियल प्लेक्सस ब्लॉक. त्यानंतर नेक्स्ट लोकल ॲनेस्थेशियाचे इंडिकेशन्स. कशासाठी लोकल ॲनेस्थेशिया वापरू शकतो? तर मायनर सर्जिकल प्रोसिजर्स, सुचरिंग ऑफ वोंड्स, ड्रेनेज ऑफ ॲप्सेस, डेंटल प्रोसिजर्स, ऑप्थॅल्मिक प्रोसिजर्स, ENT मायनर सर्जरीज आणि वेन जनरल ॲनेस्थेशिया इज कॉन्ट्राइंडिकेट. जेव्हा आपण जनरल ॲनेस्थेशिया देऊ शकत नाही किंवा कॉन्ट्राइंडिकेटेड असतो तेव्हा आपण लोकल ॲनेस्थेशियाचा वापर केला पाहिजे. कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आहेत? हे झाले इंडिकेशन्स. नेक्स्ट कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे कधी वापरायचं नाही. तर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असेल तर, इन्फेक्शन ॲट द इंजेक्शन साईट, ब्लिडिंग डिसऑर्डर्स असतील तर, सिव्हिअर लिव्हर डिसीज असेल किंवा कार्डियक अरिथमी असेल तर लोकल ॲनेस्थेशिया वापरायचं नाही आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे, डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे नुकसान. ॲडव्हान्टेजेसमध्ये सिम्पल ॲडमिनिस्ट्रेशन आहे, इझिली अवेलेबल असतं, लेस एक्सपेन्सिव्ह आहे, चीप आहे, स्वस्त असतं, लेस हिमोरेज, ब्लिडिंग कमी असतं. त्यानंतर क्विक ऑनसेट आणि सेफ आणि इझिली स्टरलाइज करू शकतो. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस झाले. डिसॲडव्हान्टेजेस काय होऊ शकतात मग एखाद्या गोष्ट दिल्याच्या नंतर ॲनेस्थेशिया? तर ॲलर्जी होऊ शकते, तर ॲलर्जिक रिॲक्शन, शॉकमध्ये जाऊ शकतो पेशंट. त्यानंतर नर्व इंजुरी होऊ शकते, वेसल इंजुरी होऊ शकते. त्याच्यानंतर पस असताना आपण नाही वापरू शकत. नॉट गुड फॉर अनकॉपरेटिव्ह पेशंट. तर हे सर्व त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स. आता जर वापरलंच आणि मग कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात नंतर? तर रेस्टलेसनेस, वर्टिगो, ट्रेमर्स, कन्व्हल्जन्स, रेस्पिरेटरी मसलचं पॅरालिसिस होऊ शकतं, नर्व इंजुरी होऊ शकते, टिश्यू नेक्रोसिस म्हणजे डेथ होऊ शकते. त्यानंतर CNS, CVSचे टॉक्सिसिटीज होऊ शकतात. CNS म्हणजे डिझिनेस, टिनिटस, CVSमध्ये हायपोटेन्शन, टॅकिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया, एन्झायटी. हे सर्व कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ह्याच्या वापराने. त्यानंतर मॅनेजमेंट. आता जनरल लोकल ॲनेस्थेशियाचं मॅनेजमेंट काय सांगितलं आहे? तर स्टॉप द लोकल ॲडमिनिस्ट्रेशन इमिजिएटली. जर काय कॉम्प्लिकेशन झाल्या तर ते इमिजिएटली स्टॉप करायचं. त्यानंतर एअरवे मेंटेन करायचा, जे आपलं ABC असतं, एअरवे, ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन, ते मॉनिटर करून मेंटेन करायचं. ऑक्सिजन सप्लिमेंटेशन द्यायच्या, IV फ्लुइड्स द्यायचे. जर ॲलर्जिक रिॲक्शन असतील तर अँटीहिस्टामिनचा वापर करायचा. स्टिरॉइड्स द्यायचे. ॲनाफिलॅक्सिस म्हणजे शॉकमध्ये असेल तर ॲड्रेनालिन IM द्यायचं. त्यानंतर कन्व्हल्जन्समध्ये डायझेपाम आणि मिडाझोलम द्यायचं. म्हणजे जे आपण मागे कॉम्प्लिकेशन्स बघितले तर त्यानुसार आपल्याला मॅनेजमेंट किंवा त्याची ट्रीटमेंट करायची आहे. तर या होत्या काही संज्ञाहरण आणि ॲनेस्थेशियाबद्दल बेसिक्स आणि लोकल ॲनेस्थेशियाच्या नोट्स. तर ज्या जनरल ॲनेस्थेशिया आणि काय राहिलेले 2 ते 3 पॉईंट्स सिलेबस कॉपीनुसार, तर त्याच्या नोट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा ह्याच्याच पुढच्या पार्टमध्ये बघणार आहे.
तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा या नोट्स पोहोचतील. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.